श्री स्वामी समर्थ निशाराज वॉइस या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज 9 फेब्रुवारी अमावस्या सकाळी 8:02 सुरू होईल आणि 10 तारखेला पहाटे 4:28 समाप्त होईल। तर अमावस्याला करायचे उपाय हे आपण ऐकणार आहोत। घरातील प्रत्येक गृहिणीचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे घरातील स्वयंपाकघर, ज्याला आपण किचन म्हणतो। या किचनमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ आपण शिजवतो। जेव्हा अमावस्या येईल तेव्हा गॅस आणि किचन ओटा स्वच्छ घासून कपड्याने कोरडा करावा। स्वच्छता झाल्यानंतर किचनमधील भिंतीवर हळदीने स्वस्तिक काढावे। हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते। स्वस्तिक हे हिंदू धर्मात शुभ चिन्ह मानले जाते। आणि किचन स्वच्छ केल्यानंतर गॅसची पूजा करावी। गॅसची पूजा करताना मातीची पंती वापरावी। पूजा केल्यानंतर पंती स्वयंपाकगृहातच ठेवू नये, ती बाहेर लावावी। अमावस्येला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा लावावा। पूजा करताना अन्नपूर्णा देवीला स्मरण करावे। सकाळी किंवा संध्याकाळी पूजा करावी। अमावस्येच्या दिवशी घरातील जाळ्या साफसफाई करण्यासाठी चांगला दिवस मानला जातो। साफसफाईबरोबर तुम्ही घरातील बंद पडलेली उपकरणे बाहेर टाकून द्या किंवा दुरुस्त करा। तसेच अडगळीतील निरुपयोगी सामान बाहेर काढा, तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील। आणि घरातील फरशी पुसताना पाण्यात थोडी हळद, सैंधव व मीठ पाण्यात टाकावे। यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते। उंबरा देखील स्वच्छ पाण्याने धुवावा। देवपूजा करताना दह्यामध्ये चिमूटभर हळद आणि 2 कापराच्या वड्याची पावडर टाकून देवाचे टाक आणि मूर्ती स्वच्छ करावी। हा अमावस्येच्या दिवशी नक्की करावा उपाय। अमावस्येला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याची पूजा करावी। उंबरठ्याला हळदीचे लेपन करावे किंवा उंबरठ्यावर हळदीच्या पेस्टने स्वस्तिक काढावे। उंबरठा फुलांनी रांगोळीने सुशोभित करावा। आणि अमावस्येला घरात दीप प्रज्वलन करावे। घरात धूप जाळावे आणि अमावस्येला शक्यतो परान्न वर्ज्य करावे। तर माझी ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।